नमस्कार मित्रांनो, बिहार विधानसभेची निवडणूक आता रंगात यायला लागली. खरं तर 20 वर्षापासून त्या ठिकाणी नितीश कुमार यांची सत्ता आहे. कधी ते BJP बरोबर, कधी ते लालू बरोबर, असा त्यांचा प्रवास. सध्या ते BJP बरोबर आहेत. ज्या जंगलराजची मोठ्या प्रमाणात पूर्ण भारतभर ख्याती झाली, त्या बिहारमधले लालू प्रसाद यादव हे मुख्यमंत्री असताना हा जंगलराजचा विषय सगळीकडे मोठ्या प्रमाणात गाजला. पत्रकार असतील, विचारवंत असतील, राजकीय नेते असतील, त्यांनी लालूला ह्या जंगलराजबद्दल घेरलं आणि आज तो प्रचार आजही चालू आहे. असे ते जंगलराजवाले लालू जे नितीश कुमारच्या अगोदर सत्तेवर होते, त्या दरम्यान जेव्हा कोर्टाने त्यांना शिक्षा केली, त्यानंतर त्यांनी राबडी देवी या त्याच्या पत्नीस बिहारच्या मुख्यमंत्री बसवलं आणि ते जेलमध्ये तिथून कारभार पाहू लागले. असा हा बिहारचा मामला आहे. बिहारमध्ये मुळात शिक्षणाची फारशी सोय नाही, रस्त्यांची मोठी अडचण आहे, त्यानंतर इंडस्ट्री कुठेही उभी राहिलेली नाही. त्यामुळे बिहारचा गरीब वर्ग हा भारतभर नोकरीसाठी, उद्योगासाठी, मजुरीसाठी फिरत राहिला. पण आज नितीश कुमार हे 20 वर्षापासून त्या ठिकाणी सत्तेवर असल्यानंतर सुद्धा बिहारी लोकांचं हे जगणं फारसं बदललं नाही. ते आजही देशभर मजुरीसाठी, कामासाठी येत असतात. आता जी निवडणूक आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पक्षांनी आश्वासन दिलेली आहेत. आता RJD जे लालू यादव यांचा हा पक्ष, तेजस्वी यादव त्यांचे चिरंजीव आज मुख्यमंत्रीचं बाशिंग बांधून तयार आहेत आणि त्यांचे गठबंधन ज्यात काँग्रेस, भाकप, इन्साफ पार्टी आणि लालूचं RJD असा हे गठबंधन आहे. त्याच्या विरोधात NDAमध्ये BJP, नितीश कुमार, चिराग पासवान, मांझी असे लोक आहेत. त्याच पद्धतीने तिसरी शक्ती जनसुराज्य पक्ष जे प्रशांत किशोर दुसऱ्यांना, मग ते मोदी असतील, आम आदमी पार्टीचे नेते असतील, तसंच वेगवेगळ्या पक्षांना ज्यांनी निवडून देण्याचा फॉर्म्युला दिला, ज्यांनी निवडून देण्याचं काम मोठ्या प्रमाणात त्यांच्या पाठीमागे राहून केलं, असे हे प्रशांत किशोर आज स्वतः निवडणुकीला तयारीत आहे. ते स्वतः उभे नाहीत, पण त्यांचा जनसुराज पक्ष हा बिहारमध्ये काहीतरी क्रांती करेल अशा पद्धतीने त्यांचं सगळा प्रचार चालू आहे. खरं तर नवमध्यम वर्ग, तरुण महिला आणि बिहारी माणूस नोकरीसाठी बाहेर जाणार नाही, त्याला इथेच नोकरी मिळेल असं आश्वासन या प्रशांत किशोर यांनी दिलेले आहे. त्यांचा विचार लोक कसा करतात ते बघावं लागेल. का मग रेवडी आणि जातीपातीत समाज वाटला जातो. जर रेवडी म्हटली तर मग आज नितीश कुमार आणि BJP यांना फायदा होईल आणि जातीपाती यादव यांचा विचार लालू प्रसादला फायदेशीर ठरेल. अशा पद्धतीचं हे आहे. मुळात जंगलराज संपवणारा नितीश हे 20 वर्ष सत्तेवर असल्यावरती जसा विकास बाकीच्या राज्यांचा झाला त्या पद्धतीचा बिहारचा मुळीच झालेला नाही. जरी त्यांनी मोठ्या प्रमाणात अराजक कमी केलं, त्या ठिकाणचे लूटमार, त्या ठिकाणचे अपहरण याच्यामध्ये खूप कमी झाले, रस्ते बऱ्यापैकी झाले आणि शिक्षण, सुरक्षा, आरोग्य हेही काम बऱ्यापैकी झालेले आहे. पण ज्या वेगाने बाकीचे राज्य पुढे गेले तो वेग नितीश कुमारांना सुद्धा फारसा पकडता आला नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या राज्यामध्ये कुठलेही इंडस्ट्रीज नाही, ज्या राज्यामध्ये तरुणांना काम मिळेल असे काही रोजगारच्या संधी नाहीत, त्या बिहारमध्ये आजची खरी समस्या हीच आहे की त्या ठिकाणी तरुणांना, त्या ठिकाणी स्त्रियांना मोठ्या प्रमाणात काम मिळालं पाहिजे, ते अजून मिळत नाही.
आणि त्यांना देशभर वणवण फिरावं लागतं. तेव्हा यावेळेस मग कोण कोणाला वरचढ ठरतं हे दिसेल. मुळात काँग्रेस हे सुद्धा लालू यादव यांच्याबरोबर महागठबंधनमध्ये आहेत. राहुल गांधी यांनी मध्यंतरी वोटर अधिकार यात्रा काढली, त्याला चांगला प्रतिसाद बिहारमध्ये मिळाला आणि काँग्रेसला आजबी दलित आणि मुस्लिम मतदार जे RJDचे बी मतदार आहेत त्यांचाही मोठा पाठिंबा आहे. तेव्हा मग RJD किती जागा घेतं, काँग्रेस किती घेतं आणि त्यांचे सहयोगी पक्ष किती घेतात याच्यावर पुढचा मुख्यमंत्री ठरेल आणि कुठला पक्ष सत्तेवर हेही कळेल. खरं तर मुळात यावेळेस लोक जातीपातीचा, रेवडीचा का विकासाचा का ज्या पद्धतीने बिहारी माणूस इकडे तिकडे वणवण फिरतो त्याची वणवण कमी व्हावी असा कुठला एखादा पक्ष आहे का जो मोठ्या प्रमाणात त्या राज्यात इंडस्ट्री उभी करेल याचा विचार एखाद वेळेस जनस्वराज्य पक्षाच्या बाबतीत सुद्धा प्रशांत किशोर यांनी जो केलेला आहे त्यालाही मतदार मोठ्या प्रमाणात साथ देतील. पण आज असं वाटतं की NDA आणि महागठबंधन याच्यामध्ये खरी टक्कर राहील. जनस्वराज्य पक्ष हा काही प्रमाणात जागा घेईल, पण महत्त्वाचं प्रशांत किशोर हे स्वतः निवडणुकीत न उभे राहिल्यामुळे जी त्या पक्षाला स्फूर्ती भेटायला हवी होती, ज्या पक्षाला एक साथ भेटायला हवी होती ती समाजाकडनं मिळणार नाही अशा पद्धतीचे एकूण वातावरण आहे. लवकरच आपल्याला कळून येईल नक्की मग यादव दलित आणि मुस्लिम लालूला पुढे आणतात का, किंवा मोदीचा काही करिश्मा आणि नितीश कुमार यांची स्वच्छ प्रतिमा विकास पुरुष याचा फायदा होतो का, किंवा जनस्वराज्य पक्षातले प्रशांत किशोर हे वेगळी वाट दाखवण्याचा प्रयत्न करतात बिहारींना, ते बिहारी पसंत करतात का, हे सगळं लवकरच लक्षात येईल. त्यातल्या त्यात परत NDAमध्ये रामविलास पासवानचा जे चिरंजीव आहेत चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती ह्या पक्षाने मागच्या वेळेस नितीश कुमारला मोठी अडचण केली होती. त्यात आज काय बदल होतो तेही बघावं लागेल. एकंदरीत आहे हे असं वातावरण आहे. तर लवकरच कळेल की बिहारी जनता काय निर्णय घेते ते. नमस्कार.